श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 27 ऑगस्ट 2025 वार बुधवारपासून गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे. गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत 10 दिवसाच्या काळामध्ये श्री गणेश तत्व हे 1000 पटीने सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे आपण केलेल्या सेवेचा उपासनेचा आपल्याला अनेक पटीने लाभ होतो. या काळामध्ये केलेले कोणतेही उपाय वाया जात नाहीत, कारण श्री गणेश हे आपल्या घरामध्ये सूक्ष्म निवास करत असतात. त्यामुळे आपण जर काही इच्छा मनोकामना व्यक्त केली तर बाप्पाच्या कृपेने ती नक्कीच पूर्ण होते. आज या व्हिडिओमध्ये असाच एक साधा उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये तुमच्या घरातील उपवर मुला-मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नसतील तर त्यांच्यासाठी हा अक्षदांचा उपाय तुम्हाला करायचा आहे. या उपायाने तुमच्या मुला-मुलींचे लग्नाचे योग जुळून येतील, त्यांचं लग्न जमेल एवढा हा प्रभावी उपाय वर्षातून फक्त एकदाच करता येतो. त्यामुळे या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पहा, गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे. काही दिवस उलटून गेले असले तरी अनंत चतुर्दशीपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय साहजिकच तुमच्या घरातील उपवर मुला-मुलींसाठी करायचा आहे. जर तुमच्याही घरामध्ये उपवर मुलं-मुली आहेत आणि त्यांच्या लग्नामध्ये अडचणी येत आहेत, काही ना काहीतरी संकट विघ्न येतात आणि त्यांचं लग्न जुळता जुळता राहून जात असेल, किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये काही ग्रह दोष आहेत, मृत्यू षडाष्टक योग असेल किंवा कालसर्प दोष असेल, मंगळ दोष असेल, तर यासारखे दोष असतील तर अनेक अडचणी लग्न जुळण्यासाठी येतात. कारण असा दोष असल्यामुळे कोणीही विवाहासाठी तयार होत नाही आणि त्याचबरोबर कधी कधी कुंडलीमध्ये सगळं काही सुरळीत असतं तरी देखील विवाह जुळून येत नाहीत. काही ना काहीतरी अडचणी येतात आणि त्यांचा विवाह जो आहे तो जुळून येत नाही. मुला-मुलीच्या मनाप्रमाणे देखील जोडीदार मिळत नसेल तर विवाह जुळत नाही. त्यामुळे हे जे काही तुमच्या मार्गात असलेले अडथळे आहेत ते दूर व्हावेत, कारण बाप्पांना आपण विघ्नहर्ता म्हणतो, ते विद्येचे दैवत आहे. त्यामुळे आपल्या घरावर येणारे, आपल्या मुलांवर येणारी संकट विघ्न ते दूर करतात आणि त्यांच्या इच्छा मनोकामना बाप्पाच्या कृपेने ह्या पूर्ण होतात. आणि या 10 दिवसांमध्ये बाप्पा हे आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये विराजमान झालेले आहेत. जरी तुमच्या घरामध्ये बाप्पांचं आगमन झालेलं नसेल, तुमच्या गावी होत असेल किंवा तुमच्या घरामध्ये बाप्पांची स्थापना केली जात नसेल तरी देखील तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यात असलेल्या बाप्पांसमोर देखील हा उपाय करू शकता. कारण संपूर्ण पृथ्वीवरती श्री गणेश तत्व हे 1000 पटीने सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे जिथे कुठे तुम्ही आहात तिथे जर तुम्ही सेवा केली तर नक्कीच बाप्पाच्या कृपेने तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. पण पूर्ण श्रद्धेने विश्वासाने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आता अनंत चतुर्दशीपर्यंत रोज हा उपाय करायचा आहे का तर नाही, कोणत्याही एका दिवशी, अगदी अनंत चतुर्दशीच्या म्हणजे शेवटच्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. पण त्यापुढे मग आता कसं आहे, 10 दिवसानंतर तुम्ही म्हणाल की हा व्हिडिओ तुम्हाला उशिरा भेटला, मग आम्ही हा उपाय करावा का, तर तो उपाय तुम्हाला अनंत चतुर्दशीनंतर कसा करता येईल हे देखील मी पुढे शेअर करेल. पण तुर्तास तरी तुम्हाला अनंत चतुर्दशीपर्यंत हा उपाय करता आला तर उत्तम आहे. आता हा उपाय कोणी करायचा आहे, तुमच्या घरामध्ये ज्या मुलाचं किंवा मुलीचं विवाह किंवा लग्न जुळत नाही आहे त्यांच्याकडूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मुलांऐवजी पालकांनी हा उपाय केला तर चालेल का तर नाही, ज्यांचं लग्न जुळत नाही आहे त्यांनाच हा उपाय तुम्हाला करायला सांगायचा आहे. त्यांच्या हातूनच तुम्हाला ही सेवा जी आहे ती करायची आहे. तर अनंत चतुर्दशीपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुम्ही, सगळे दिवस तसे शुभच आहेत असं तुम्ही मनात कुठलीही शंका आणू नका की शनिवार आहे किंवा गुरुवार आहे, शुक्रवार आहे, असं वाराचं काही बंधन नाही किंवा वेळेचंही काही बंधन नाही. तुम्हाला वाटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. पण फक्त दुपारी 12 ते 12:30 म्हणजे भर दुपारी आपण कोणतेही उपाय करत नाही. तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांसमोर, म्हणजे आपल्या घरामध्ये जिथे बाप्पांची स्थापना आपण केलेली आहे तिथे बाप्पांचं सकाळी पंचोपचार पूजन झाल्यानंतर आपल्याला या सेवेसाठीचा किंवा उपायासाठीचा संकल्प करायचा आहे. संकल्प केल्यामुळे काय होतं की आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून बाप्पा ती सेवा जी आहे किंवा उपाय जो आहे तो निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात. किंवा मग तुमच्या घरामध्ये बाप्पाची स्थापना केलेली नसेल तर देवघरामध्ये रोजची देवपूजा झाली, या सेवेसाठीचा किंवा उपायासाठीचा तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. संकल्प कसा घ्यावा यावरचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही तो बघू शकता.
आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी अक्षदांचा उपाय आहे. यासाठी अर्थातच आपल्याला तांदूळ म्हणजेच अक्षदा घ्यायच्या आहेत. या अक्षदा किंवा तांदूळ अखंड पाहून घ्यायचे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत. आता हे थोडे थोडे तांदूळ वेगवेगळ्या वाटीमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत. आणि काही तांदूळ तुम्ही पांढरे ठेवू शकता. ज्याप्रमाणे लग्न कार्यामध्ये तांदूळ जे आहेत ते रंगवले जातात, काही हिरवे, काही लाल, काही पिवळे असे रंगवले जातात, तसेच तुम्हाला थोडे थोडे कलर टाकून ते तांदूळ जे आहेत ते रंगवून घ्यायचे आणि नंतर ते सगळे तांदूळ तुम्हाला एकत्र करून घ्यायचे आहेत. एकत्र एका वाटीमध्ये हे तांदूळ करून घेतल्यानंतर मग तुमच्या घरामध्ये जिथे गणपती बाप्पांची तुम्ही स्थापना केलेली आहे त्या गणपती बाप्पांसमोर तुम्हाला बसायचं आहे. अक्षदांची वाटी आपल्या हातामध्ये ठेवायची आहे आणि बाप्पांसमोर बसून तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या. मनासारखा जोडीदार मिळावा, माझे विवाहाचे योग जुळून यावेत, किंवा ज्याही अडचणी माझ्या कुंडलीमध्ये आहेत किंवा माझ्या मार्गामध्ये येत आहेत त्या दूर होऊन तुमच्या कृपेने माझं लग्न जे आहे ते लवकरात लवकर जुळावं, यासाठी बाप्पा मी तुमच्याकडे प्रार्थना करत आहे. माझी ही इच्छा मनोकामना तुम्ही पूर्ण करा असं म्हणायचं. आणि त्यानंतर तुम्हाला 11 गणपतींवरती ह्या अक्षदा ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत. आता 11 गणपतीसाठी मग तुम्ही कुठे जायचं, तर सगळ्यात पहिला गणपती म्हणजे आपल्या घरातील गणपती. आपण ज्या गणपतीची स्थापना केलेली आहे त्या गणपतीवरती आपली इच्छा मनोकामना व्यक्त करत त्या ज्या अक्षदा आहेत त्या टाकायच्या आहेत. हा झाला पहिला गणपती. त्यानंतरचे 10 गणपती. आता पहिला गणपती आपल्या घरचा असल्यामुळे उर्वरित 10 गणपतीसाठी आपण कुठे जायचं. जर तुमच्या घरामध्ये तुम्ही गणपतींची स्थापना केली नसेल तर देव्हाऱ्यासमोर बसून आपल्या देव्हाऱ्यात असलेल्या गणपती बाप्पांवरती या ज्या अक्षदा आहेत त्या तुम्हाला टाकायच्या आहेत. त्यानंतरचे 10 गणपती कोणते, तर पहा, गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत अनेक सार्वजनिक मंडळांमध्ये गणपतींची स्थापना केलेली असते. 10 गणपती तुम्हाला सार्वजनिक स्थळी सहज मिळून जातील. तर ही अक्षदांची वाटी घेऊन तुम्हाला सार्वजनिक गणपतीच्या तिथे जायचं आहे आणि 10 गणपतींवरती तुम्हाला तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत अशाच प्रकारे अक्षदा ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत. काही गणपतीच्या जवळ जे आहेत ते तुम्हाला जाऊ देणार नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तर त्या अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत. ज्याप्रमाणे आपण लग्नामध्ये अक्षदा नवरदेव नवरीच्या अंगावरती टाकतो, अगदी त्याच प्रकारे गणपती बाप्पांवरती दुरूनच तुम्हाला तुमची इच्छा बोलून बाप्पांना अक्षदा ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत. बघा, काही ठिकाणी कसं असतं, सार्वजनिक गणपतींच्या ठिकाणी एका गणपतीसोबत बरेचसे छोटे छोटे गणपती देखील ठेवलेले असतात. मग तुम्ही मोठ्या गणपतीवरती अक्षदा टाकल्यानंतर तिथे जे उर्वरित गणपती आहे 2, 3, 4 तेवढ्या गणपतींवरती देखील तुम्ही अक्षदा टाकायच्या आहेत. असे तुमचे 10 गणपती हे होतील. म्हणजे तुमचा घरचा एक गणपती आणि सार्वजनिक गणेश मंडळातील 10 गणपती, असे टोटल 11 गणपती जे आहेत ते तुम्हाला एकाच दिवसात करायचे आहेत. असं नाही की रोज एक गणपती करू का, तर असा उपाय तुम्हाला करायचा नाही. तुम्हाला एकाच दिवशी 11 गणपती करायचे आहेत, तरच तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल. आणि एवढी सेवा करून झाली ना की मग तुम्हाला काहीच करायची गरज नाही. फक्त बाप्पांवरती पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे. बाप्पाच्या कृपेने तुमचं लवकरात लवकर लग्न जुळेल, तुमच्या मनासारखा जोडीदार तुम्हाला लाभेल आणि नक्कीच तुमचं लग्न जे आहे ते लवकरात लवकर होईल. पण आता अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्हाला काही कारणास्तव उपाय करणं नाही शक्य झालं, मुलीचा मासिक धर्म सुरू असेल किंवा मुलाच्या काही अडचणी असतील, घरामध्ये सुतक आहे, बिटाळ आहे, मग अशा वेळेस हा उपाय करता येतो का, तर तुम्ही करू शकता. पण मग तो कधी करायचा, तर तुम्ही महिन्याला येणारी जी चतुर्थी असते त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. सेम असंच तुम्हाला गणपती बाप्पांसमोर संकल्प करायचा आहे, अक्षदा तयार करायच्या आहेत आणि सगळ्यात पहिल्या अक्षदा आपल्या घरातील गणपतींवरती अर्पण करायच्या. आणि त्यानंतर उर्वरित 10 गणपती कोणते, तर पहा, आपले जे जवळचे मित्रपरिवार असतात किंवा शेजारचे लोक असतात, नातेवाईक असतात, त्या 10 जणांच्या घरी जाऊन तुम्हाला अशाच प्रकारे अक्षदा ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत. पण बघा, असं करत असताना काय होतं की आपल्याला टोक लागू शकते, कारण शेजारचे किंवा नातेवाईक म्हणा, मित्रपरिवार विचारतात की तुम्ही असं का करताय, अक्षदा का अर्पण करताय आमच्या गणपतीवरती. मग असं केलं ना की आपला जो उपाय आहे तो काम करत नाही आणि आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळ मिळत नाही. म्हणून हा उपाय जो आहे तो गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंतच केला जातो. त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर या 10 दिवसांपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, अनंत चतुर्दशीच्या दिवशी तर तुम्हाला 10 गणपती सहज मिळतील, कारण बरेचसे गणपती जे आहेत ते विसर्जनासाठी जाणारे असतात. मिरवणुकीमध्ये एकाच म्हणजे ट्रकमध्ये म्हणा किंवा गाडीमध्ये 10-10 गणपती असतात. तर मग अशा वेळी तुमच्या घरातील एक गणपती आणि उर्वरित 10 गणपती हे तुम्हाला एकाच दिवशी मिळून जातील आणि तुम्हाला उपाय देखील करता येईल सहजरित्या. म्हणजे 10 ठिकाणी तुम्हाला जाण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे नक्कीच तुम्ही अनंत चतुर्दशीच्या दिवशी, शेवटच्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरी बाप्पाच्या कृपेने तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होईल आणि मनासारखा जोडीदार देखील तुम्हाला मिळेल.
तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. गणपती बाप्पा मोरया.